नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताकडे एकूण 880 टन सोनं आहे, आपल्या मालकीचं आहे आणि त्यातले साधारणपणे 500 किंवा थोडे जास्त टन हे आता देशामध्ये आलेले आहेत आणि उर्वरित साधारण 290 टन जे आहेत ते अजूनही देशाच्या बाहेर आहेत. तुम्हाला आठवत असेल की 2025च्या धनत्रयोदशीच्या दिवशी जवळ-जवळ 100 टन सोनं देशामध्ये प्रवेश करतं झालं आणि सर्व जनतेमध्ये एक खुशीची लहर म्हणतात, तशी आपल्याला बघायला मिळालेली होती. पण तेव्हा सुद्धा प्रश्न हाच पडलेला होता, की ते उरलेले 290 टन तरी तिकडे कशाला ठेवायचे आपण? ते परत देशामध्ये का येऊ शकत नाही? हा प्रश्न काही तुमचा आणि केवळ माझा नाहीये, तर रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करते आहे आणि भारत सरकार सुद्धा प्रयत्न करते. सोनं कुठे आहे? असा जर का प्रश्न विचारला, तर तत्वतः म्हणजे आता तत्वतः म्हणावं लागतं. हे सोनं जे आहे, ते ब्रिटनच्या काही बँकांमध्ये आहे. आणखी एका युरोपियन देशाच्या बँकेत आहे, असं म्हटलं जातं. माझा म्हणजे अंदाजच व्यक्त करायचा झाला, तर ते एक ब्रसेल्समध्ये किंवा लिechtensteinमध्ये असू शकतं. परंतु जास्त जो भर आहे, तो कदाचित ब्रिटननी एक काळ होता, की स्वतःकडचं सोनं हे अमेरिकेमध्ये ठेवायला दिलेलं होतं. तेव्हा त्याच्यामध्येच भारताचं सोनं सुद्धा तिकडे गेलंय का? असा प्रश्न अ, आता विचारला जातोय. आता हे सगळे प्रश्न का विचारायचे? कारण आम्ही काही व्हिडिओ केलेले होते, तुम्हाला आठवत पण असेल, की शांघाय एक्सचेंज जे आहे, त्या शांघाय एक्सचेंज वरती आता तुम्हाला जर का फिजिकल गोल्ड घ्यायचं झालं, म्हणजे तुम्ही म्हणाल, की "हे घे माझे काय ₹3,00,000 घे आणि मला 10 ग्रॅम सोनं हल्ली येतं." किती येतं कल्पना नाही मला. 10 ग्रॅम माझं माझं सोनं मला माझ्या हातामध्ये दे. असं जर का तुम्हाला सोनं मागायचं असेल, तर मग असं सोनं तुम्हाला लंडन एक्सचेंज वरती मिळत नाही. अमेरिकेच्या कोमेक्स वरती सुद्धा मिळत नाही. ते सोनं कुठे घ्यावं लागतं, तर ते शांघायमध्ये घ्यावं लागतंय सध्या. असं म्हटलं जातं. कारण हे दोन्ही एक्सचेंजेस आहेत, त्यांच्याकडे पुरेसा स्टॉक नाहीये. पुरेसा स्टॉक नाही याचा अर्थ काय होतो? व्यापारासाठी उपलब्ध म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध स्टॉक आहे ती गोष्ट वेगळी. पण भारताचे 290 टन जर का ह्यांच्याकडे असतील, तर त्याला मुळात हे हातच कसा लावू शकतात? हा प्रश्न नाहीये का? जे त्यांच्या मालकीचं सोनं नाहीये, ते त्यांनी कोणाला प्लेच करून ठेवलंय का? आणि तसं आहे म्हणून ते सांगतायत म्हणजे आमच्याकडे 1,000 टन सोनं आहे म्हणून त्यांनी पेपर छापलेत 2,000 टनाचे, 3,000 टनाचे. आता जेव्हा लोक सांगतात, की ते आम्हाला पेपर देऊ नका म्हणजे करन्सी देऊ नका त्याच्याऐवजी ठोक सोनं देऊन टाका आम्हाला. असं जर का सांगणारे लोक आले, तर मग त्यांच्यासाठी प्रॉब्लेम तयार होतो. कारण त्यांच्याकडे नगद सोनं आता नाही किंवा जितके पेपर डॉलर पेपर गोल्ड छापलं, तेवढं पेपर गोल्ड त्यांच्याकडे नाहीये. आणि म्हणून असं म्हटलं जातं आणि मुळातच आमच्याकडे 1000 टन आहे म्हणजे एक फिगर सांगते तुम्हाला, तशीच आहे असं नाहीये. त्याच्यात जर का भारताचं पण सोनं अंतर्भूत करून घेतलेलं असेल, तर ती केवढी मोठी फसवणूक आहे कल्पना करा. माझ्याकडे 1000 टन सोनं आहे असं मी कधी म्हणावं, जेव्हा ते माझ्या मालकीचं असतं. समजा माझ्या शेजाऱ्यांनी मला 50 टन सोनं आणून दिलेलं आहे आणि बाबा तुझ्याकडे सुरक्षित ठेव. मला लागेल तेव्हा मी घेऊन जाईल. असं सांगितलेलं असेल, तर मी जगाला असं सांगू का, की माझ्याकडे 1050 टन सोनं आहे म्हणून? ही गोष्ट चुकीची नाहीये का? पण ती झालेली आहे. आणि असं म्हटलं जातं, की जे काही फिजिकल सोन्याचा स्टॉक आहे, तो एकदा एकाला प्रतिज्ञा केली, त्याच्याकडून कर्ज घेतले, तेच सोनं दुसऱ्यालाही विकून झालंय, तेच सोनं तिसऱ्यालाही विकून झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सगळेजण एकत्र आले, तर कोणाला आणि किती मिळणार? हा प्रश्न आहे. असे ज्यावेळेला हे व्यवहार तिकडे चाललेले आहेत, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हापासूनच रशिया, चीन आणि भारत यांनी आपल्या देशाचं सोनं हळू करून स्वतःच्या देशामध्ये आणायला सुरुवात केली. त्याला जास्त वेग चीन आणि भारताच्या बाबतीमध्ये आला तो युक्रेन युद्धाच्या आरंभानंतर. कारण या लोकांनी ज्या प्रकारे रशियाचे ॲसेट्स फ्रीज केले, गोठवले आणि आता
रशियाला जवळ-जवळ $300 बिलियन हे काढता येत नाहीये. म्हणजे त्यांच्या समोर खर्चाचा एवढा मोठा प्रश्न आवासून उभा आहे. पैसे स्वतःचे आहेत, पण त्यांना हातात मिळत नाही. ही परिस्थिती आपली झाली तर, ही शंका कोणाच्याही मनात येणार नाही. मोदींच्या मनामध्ये होती म्हणून तर त्यांनी आतापर्यंत एवढं सोनं परत आणलं. नाहीतर ते सोनं आमच्याकडे नव्हतंच. म्हणजे आधी तुम्ही सोय केली ती ठेवायची आणि त्याच्यानंतर सुरुवात केली. तर हे उरलेले जे 290 टन सोनं आहे, एक लक्षात ठेवा त्याला म्हणतात ना, एडी उंगली ही बराबर. कारण हे लोक जे आहेत, ते सरळसोट मार्गाने ऐकणारे बिलकुल नाहीयेत. त्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचा हात पिरगाळल्याशिवाय आत्तापर्यंत आलेलं सोनंही त्यांनी दिलेलं नसतं आणि इथून पुढचंही सरळ मार्गाने देणार नाहीत. तेव्हा आता तर मोदींच्या हातामध्ये खूप मोठी तरफ आलेली आहे. ती तरफ कुठची? तर तुम्ही केअर स्टार्मरना समजा सांगितलं, की ते सेपा वगैरे सगळं बाजूला ठेवा. एफटीए तुमच्याशी सही केलंय. ते जर का ऑपरेशनलाइज करायचं असेल, तर आमचं सोनं बऱ्या बोलाने आम्हाला परत द्या. डिफेन्स डील हवं ना तुम्हाला? मग हे करा. ते हवं ना तुम्हाला? मग हे करा. अशा अटी घालण्याच्या परिस्थितीत भारत आता आलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मोदी ही संधी सोडतील? बिलकुल हातची गमावणार नाहीयेत आणि म्हणूनच आणि परिस्थिती का तुमचं सोनं तुमच्याकडे का असायला पाहिजे हे सुद्धा क्लिअर असायला पाहिजे. कारण एका बाजूला जर का सिस्टमॅटिकली असं म्हणतात, की अमेरिका सुद्धा त्यांना सुद्धा तो डॉलर डोईजड झालेला आहे. त्यांना देखील जागतिक स्टेटस नको आहे डॉलरचा किंवा झपाट्याने खाली यायला नको. म्हणजे हळू-हळू करत पुढच्या 3 ते 4, 5 वर्षामध्ये ट्रान्झॅक्शन्स कमी झाली तर त्यांना चालणार आहे. पण अचानक तुम्ही उठाल आणि सगळं बंद कराल, तर ते त्यांच्या दृष्टीने अडचणीचं काम आहे आणि म्हणून हे हळू-हळू व्हावं अशी इच्छा सगळ्यांचीच आहे. असं होत असताना जेव्हा डॉलर ही एक चलन म्हणून त्याच्या किमतीची घसरण होताना आपल्याला दिसते, अशा वेळेला आपलं सोनं आपल्याकडे असण्याची गरज आहे आणि मोदी सरकार त्याच्याबद्दल जरूर पावलं उचलेल. कालच्या दिवसभरामध्ये ज्या बातम्या आल्या, अ, चांदीच्या भावात 30% घट किंवा सोन्याच्या भावामध्ये एवढी घट झाली. हे सगळं कसलं लक्षण आहे? अनेक जण म्हणजे साधारणपणे मला वाटतंय चांदी ज्यावेळेला 50-52 वरून 61-62 वरती गेली डॉलर्सवरती, त्याच वेळेला तज्ञांनी सांगितलेलं होतं, की 65 ही रिअलिस्टिक फिगर आहे. परंतु ते कुठेही न करता झप, 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 झप चांदीचे भाव वाढवले गेले. पार 100च्या पुढे नेले ते आणि आता 30% परत खाली काढले. त्याचा अर्थ काय होतो? कोणीतरी त्या किमतींमध्ये गफलत करतंय. काहीतरी खेळ चाललेला आहे आणि म्हणून हे किमती वर लाव, खाली कर, हे प्रकार चाललेले आहेत. का? तर ज्यांच्या शॉर्ट पोझिशन घेतल्या आहेत, कोणी लाँग पोझिशन घेतलेल्या असतील समजा, ते सगळं मॅनेज करण्यासाठी म्हणून हे सगळं तेवढ्या त्या काही काळापुरतं हे सगळं करायचं परत सोडून. म्हणजे एक प्रकारे सामान्य माणसाला नागवण्याचं काम चाललेलं आहे. असं म्हणतात जवळ-जवळ 1 ट्रिलियन किंवा $1.5 ट्रिलियन एवढी संपत्ती कालच्या एका दिवसात नष्ट झाली. कारण सोन्या-चांदीच्या भावांचे चढ-उतार झाले. तर ह्या सगळ्यापासून भारतीयांना सुरक्षित ठेवायचं असेल आणि आपलं सोनं सुरक्षित ठेवायचं असेल, तर ते परत यायला पाहिजे. मोदीजी हात पिरगाळा नाहीतर आणखी काही करा. पण ह्या लोकांना वठणीवर आणा आणि आपलं सोनं मात्र आपल्या देशामध्ये 2026 मध्ये यायला पाहिजे. तरच पुढची जी आर्थिक संकट संपूर्ण जगाला भेडसावणार आहेत. त्याचा थोडी झळ ही भारतापर्यंत येणार आहे. ती कमीत कमी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण त्याच्यासाठी आपलं सोनं आपल्या हातामध्ये असण्याची गरज आहे. त्याच्याने तुमची जी पत वाढेल, ती पत महत्वाची आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.